मॅटर्स ह्या आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। ह्या चॅनलवर आम्ही क्रिस्टल हीलिंग याबद्दल काही व्हिडिओज अपलोड केलेले आहेत। ते कसं हील करतं, कुठल्या ह्याला कुठले क्रिस्टल्स चालतात याविषयी काही व्हिडिओज आम्ही अपलोड केलेले आहेत। आणि मी त्यात असा उल्लेख केलाय की क्रिस्टल्स टाइम टू टाइम क्लेन्स करायला पाहिजे, त्याचं क्लेन्झिंग व्हायला पाहिजे। तर म्हणजे काय, क्रिस्टल क्लेन्झिंग म्हणजे काय करायचं, नेमकं काय करायचं, कुठले मेथड्स वापरायचे, तर असे प्रश्न मला बऱ्याच जणांकडून आले। तर हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी की क्रिस्टल क्लेन्झिंग म्हणजे काय आणि क्रिस्टल क्लेन्झिंगला कुठले मेथड्स वापरतात, सेम मेथड सगळ्या क्रिस्टल्सला चालतात का, कुठले मेथड्स कुठल्या क्रिस्टलला चालतात आणि कुठले मेथड्स कुठल्या क्रिस्टलला अजिबात चालत नाही ह्याचं ज्ञान असणं अगदी आवश्यक आहे। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट पहा, कारण अर्धवट ज्ञान नेहमी डेंजरस ज्ञान असतात। नुसते काही मेथड्स ऐकून तुमच्याकडे जे क्रिस्टल्स आहेत त्याला अप्लाय करायला जाऊ नका, कारण काही मेथड्स काही क्रिस्टल्सला अजिबात चालत नाहीत। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट पहा। बरं, क्रिस्टल क्लेन्झिंग म्हणजे काय? क्रिस्टल क्लेन्झिंगचे ऍक्च्युअली दोन इम्पॉर्टंट स्टेप्स आहेत। पहिले म्हणजे क्रिस्टल क्लेन्झिंग, ओके, क्रिस्टल क्लेन्झिंग, आणि सेकंड इम्पॉर्टंट स्टेप म्हणजे क्रिस्टल प्रोग्रामिंग किंवा आपण त्याला क्रिस्टल ऍक्टिव्हेशन असंही म्हणू शकतो। तर या दोन्हीही स्टेप तितक्याच महत्त्वाच्या आहेत। बरं, आपण पहिल्या स्टेपकडे येऊया, क्रिस्टल क्लेन्झिंग। क्रिस्टल क्लेन्झिंग म्हणजे काय, का करायचं? प्रत्येक गोष्ट आपापली एनर्जी कॅरी करत असतं। जसं आपण घराची स्वच्छता रोज करत असतो, घरात आपण रोज वावरत असतो, त्याची स्वच्छता करतो, आपल्या स्वतःची फिजिकल बॉडीची स्वच्छता करतो, आपलं इवन इंटरनल क्लेन्झिंग पण होत असतं। तर हे क्रिस्टल क्लेन्झिंग होणं पण तितकंच आवश्यक आहे। आपण क्रिस्टल कशासाठी वापरतो? चांगल्या गोष्टींसाठी, चांगले इफेक्ट्स मिळण्यासाठी। म्हणजे काय होतं की ज्या काही निगेटिव्ह गोष्टी असतात ते हे क्रिस्टल्स ऍब्झॉर्ब करतात आणि हळूहळू त्या क्रिस्टल्स मधली निगेटिव्हिटी वाढत जाते आणि ती आपल्याला काढून टाकायची असते, ते पुन्हा पॉझिटिव्ह करायचे असतात, प्रोग्राम करायचे असतात आणि यूज करायचे असतात। म्हणजे काय, ते आपल्याला हवे ते करेक्ट रिझल्ट्स देत राहते। बरं, क्रिस्टल क्लेन्झिंग साठी असणाऱ्या कॉमन मेथड्स, सगळ्यात सुंदर मेथड म्हणजे मूनलाईट। पौर्णिमेच्या दिवशी, ओके, पौर्णिमेच्या दिवशी आपले जे काही क्रिस्टल्स असतील, तुमचे ब्रेसलेट्स असतील, टंबल्स असतील, क्रिस्टल ट्री असतील, जे काही क्रिस्टल्स तुमच्या वापरात असतील ते सगळे छान व्यवस्थित कापडाने क्लीन करून एक प्लेटमध्ये छान ठेवून मॅक्झिमम टाइमसाठी त्या मूनलाईटमध्ये ठेवायचे। हे मेथड सगळ्या क्रिस्टल्सना चालते। सगळ्या क्रिस्टल्सना अतिशय प्रिय असलेली अशी मेथड जी आहे ती मूनलाईट। नंतर जी मेथड येते ती वॉटर थेरपी। ही मेथड सगळ्या क्रिस्टल्सना चालत नाही। वॉटर थेरपी म्हणजे काय, एका काचेच्या बाउलमध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये तुमचे जे काही क्रिस्टल्स आहेत ते सगळे घालायचे आणि मॅक्झिमम 6 आवर्स ते क्रिस्टल्स त्या पाण्यामध्ये ठेवायचे। पण ही जी मेथड आहे ते म्हणजे अगदी नाजूक क्रिस्टल जसं सेलेनाइट ह्याला चालत नाही, आणि मेटॅलिक टाईपचे क्रिस्टल्स म्हणजे पायराइट, हेमेटाइट, ज्याला असा मेटॅलिक लुक असतो ना, त्या टाईपच्या क्रिस्टल्सला ही मेथड चालत नाही। तर अशा मेटॅलिक लुक असलेल्या क्रिस्टल्सना ही मेथड वापरायची नाही। बरं, नेक्स्ट आहे सनलाइट। काही क्रिस्टल्स तुम्ही सनलाइट मध्ये पण ठेवू शकता, पण इव्हन इथे अगदी नाजूक क्रिस्टल जसं सेलेनाइट म्हणा किंवा रोज क्वार्ट्स, मूनस्टोन, हे क्रिस्टल्स सनलाइट मध्ये नाही ठेवायचे। आणि सनलाइट थेरपी जी आहे, सनलाइट मेथड जी आहे ती अगदी फार 6 तास अशी काही ठेवायची नाही, त्याला मॅक्झिमम 20 to 30 मिनिट सनलाइट इज सफिशियंट। क्लीन करायचे, सनलाइट मध्ये ठेवायचे, बस। तर ही मेथड आपल्या थोड्या हार्ड क्रिस्टल्सना चालू शकते। नेक्स्ट मेथड जी येते ती प्लांट थेरपी। प्लांट थेरपी म्हणजे काय, आपल्याकडे जे काही इंडोर प्लांट्स असतात, ओके, त्याची जी माती असते ती ओलसर असते। असं म्हणतात की आपल्याला सगळ्या गोष्टी ह्या मातीतून मिळतात, तर पॉझिटिव्ह एनर्जी पण मातीतून मिळते आणि ह्या मातीमध्ये निगेटिव्हिटी ऍब्झॉर्ब करायची पण क्षमता असते। तर तुमच्याकडे जर काही इंडोर प्लांट्स असतील तर ह्या मातीवरती तुम्ही हे तुमचे ब्रेसलेट्स वगैरे जे काही असतील ते तुम्ही रात्रभर सोडू शकता आणि सकाळी व्यवस्थित त्याला जर काही मातीचे पार्टिकल्स वगैरे जर लागले असतील तर ते व्यवस्थितरित्या क्लीन करून ते क्रिस्टल्स तुम्ही वापरू शकता। पुन्हा इथे माती जर फार ओली असेल तर मेटॅलिक क्रिस्टल्स ठेवायचे नाही, किंवा तुम्ही त्याच्यावर एखादं
पातळ असं मलमलचं कापड वगैरे ठेवून त्याच्यावरही तुम्ही हे क्रिस्टल्स ठेवू शकता. तर ही एक मेथड झाली. आणि एक मेथड म्हणजे सेज. हे वेस्टर्न साईडला ही मेथड जास्त वापरतात. आपल्याकडे जसं धूप वापरतात ना, तसंच सेज म्हणून एक वनस्पती मिळते, सेजचा एक बंडल मिळतो, तो असा पेटून त्याचा धूर केला जातो धूपसारखा. पण आपल्या इंडियन कल्चरमध्ये आपल्याकडे धूप इझिली अवेलेबल आहे आणि आजकाल तर इवन अगदी प्युअर कावडंग धूप हेही आपल्याला मिळतात. तर धूप, चांगले अगरबत्ती ह्याचाही आपण वापर करू शकतो. तर इथे करायचं काय, एक चांगल्या स्पेसमध्ये एक स्पेस छान क्लिअर करायची, तिथे तुम्ही एक धूप लावायचं आणि त्या धूपच्या असा जो स्मोक येतो ना त्याच्यावरती तुमचे एक एक क्रिस्टल्स धरायचे. ही मेथड पण सगळ्या क्रिस्टल्सना चालू शकते. तर त्या धूपच्या ह्याच्यावर असं 1-2 मिनिटं प्रत्येक ब्रेसलेटला, प्रत्येक क्रिस्टलला ते व्यवस्थितरित्या ते धूप दाखवायचं आणि तुम्ही तुमचे क्रिस्टल्स वापरू शकता. आणि एक इंटरेस्टिंग मेथड म्हणजे हीलिंग मेथड. तुम्ही जर रेकी हिलर किंवा प्राणिक हिलर असाल तर तुम्ही तुमचे क्रिस्टल्स या मेथडनी पण हील करू शकता. त्याच्यातली निगेटिव्हिटी काढून त्याला पॉझिटिव्ह करू शकता. म्हणजे त्याच्यावर तुमचे रेकी सिम्बॉल्स वगैरे जे काही आहे ते ड्रॉ करून त्याच्यावर ॲटलिस्ट एक 20 मिनिट्स मेडिटेट करायचं. सेम थिंग यू हॅव टू फॉलो फॉर प्राणिक हिलिंग. तर तुम्ही तुमचे क्रिस्टल्स आयदर हातात ठेवून किंवा तुमच्या समोर एका प्लेटमध्ये ठेवून तुम्ही त्या क्रिस्टल्सचं हिलिंग करू शकता. म्हणजे त्यातली निगेटिव्हिटी निघते आणि ते क्रिस्टल्स पॉझिटिव्ह होतात. ही आणि एक मेथड झाली. आणि एक इंटरेस्टिंग मेथड म्हणजे सुंदर मेथड म्हणूया आपण, ते म्हणजे क्रिस्टल्सचा क्लस्टर वापरणं. मोठे असे क्रिस्टलचे क्लस्टर्स मिळतात. तो क्लस्टर आयदर तुम्ही क्लिअर क्वार्ट्सचा वापरू शकता किंवा काही ह्याच्यामध्ये मिक्स क्रिस्टल्स असतात, अगदी वेगवेगळे क्रिस्टल्स त्याला अटॅच असतात. तर तुम्ही रात्रभर त्या क्लस्टरमध्ये तुमचे जे काही क्रिस्टल्स असतील, ब्रेसलेट्स, टंबर्स, जे काही तुम्हाला चार्ज करायचे असतील ते तुम्ही ठेवू शकता. तर त्यातही क्रिस्टल्स तुमचे चार्ज होतात. आणि एक मेथड म्हणजे सेलेनाइट स्लॅब किंवा सेलेनाइट प्लेट यूज करणं. सेलेनाइटच्या अशा प्लेट्स मिळतात, वेगवेगळे डिझाईन्स पण त्याच्यावर असतात किंवा सेलेनाइटचे मोठे स्लॅब मिळतात ज्याच्यावर तुम्ही तुमचे क्रिस्टल्स ठेवू शकता. सेलेनाइटची पण एक प्रॉपर्टी अशी आहे की ती निगेटिव्हिटी खेचते आणि तुमचे क्रिस्टल्स पॉझिटिव्ह करते. तर हा सेलेनाइट मेथड पण तुम्ही यूज करू शकता. तर हे झाले वेगवेगळे मेथड्स. बरं, तर मग हे सगळे मेथड वापरायचे का? तर क्रिस्टल्स किती दिवसांनी क्लीन्स करायचे, टाइम गॅप काय असावा? तर माझं असं म्हणणं आहे की ॲटलिस्ट महिन्यातनं एकदा, मंथली वन्स तुम्ही तुमचे जे काही क्रिस्टल्स असतील ते क्लीन्स करायलाच पाहिजे. इट्स मस्ट. बरं, मेथड कुठली वापरायची? जी तुम्हाला कन्व्हिनियंट आहे. आता फॉर एक्झाम्पल प्रॅक्टिकली माझ्याकडे मूनलाईटमध्ये क्रिस्टल्स ठेवणं मला पॉसिबल नाही आहे. तर मी मेथड फक्त 2 यूज करते, आयदर धूप मेथड किंवा माझ्याकडे सेलेनाइट प्लेट आहे तर त्याच्यावर मी क्रिस्टल्स ठेवत असते. तर असं तुम्हाला जी कन्व्हिनियंट आहे ती कुठलीही मेथड यूज करू शकता. पण जसं मी सांगितलं की काही मेथड काही क्रिस्टल्सना चालतात, काही क्रिस्टल्सना चालत नाही, हे नीट लक्षात घेऊन त्याला ट्रीट करायचं. तर हे झालं क्रिस्टल्स क्लेन्झिंग विषयी. मी आणि एक इम्पॉर्टंट स्टेप तुम्हाला सांगितली ती म्हणजे क्रिस्टल प्रोग्रामिंग किंवा क्रिस्टल ॲक्टिव्हेशन. तर ते म्हणजे काय, करायचं काय? तुमचे क्रिस्टल सगळे क्लिन्झ झाल्यावरती, त्याचं क्लिन्झिंग मेथड झाल्यावरती क्रिस्टल्स तुमच्या हातात घ्यायचे, असे छान हातात घ्यायचे. तुम्ही जर टंबल्स वापरत असाल, तुमचे ब्रेसलेट वापरत असाल, जे काही, असं छानपैकी एक शांत कॉर्नरमध्ये बसून क्रिस्टल्स तुमचे हातात घ्यायचे, डोळे मिटून शांतपणे त्याच्यावर मेडिटेट करायचं, त्याला प्रे करायचं की तुम्ही ते क्रिस्टल कशासाठी वापरताय. समजा तुम्ही एखादा क्रिस्टल्स प्रोटेक्शनसाठी वापरताय, म्हणजे कुणाच्याही नजरेपासून बचावासाठी वापरताय, तर पहिले त्या क्रिस्टल्सला थँक्स म्हणा की थँक्स, आज तू माझ्याकडे आहेस माझं प्रोटेक्शन करण्यासाठी आणि माझं असंच प्रोटेक्शन करत राहा. ज्या कोणाची मला नजर लागत असेल त्यांच्यापासून माझा बचाव कर आणि मला सुरक्षित ठेव. तर असे ॲफर्मेशन्स तुम्ही त्या क्रिस्टल्सला द्यायचे. जर तुम्ही तुमच्या स्टडीजसाठी, चांगल्या मार्क्ससाठी की थँक्यू, तू मला माझ्या स्टडीजमध्ये खूप छान हेल्प करत आहेस, असंच मला हेल्प करत राहा, मला छान मार्क्स असेच मिळत राहू देत, असंच मला कोऑपरेट करत राहा. तर हे जे ॲफर्मेशन्स आहेत तर ते काही कुठेही गुगलवर सर्च करायची गरज नाही आहे.
तुमचे अफर्मेशन्स तुम्ही तयार करू शकता. तर असं हे ॲक्टिवेशन मेथड किंवा क्रिस्टल प्रोग्रामिंग मेथड. तर महिन्यातून एकदा तुम्ही हे करायचे. महिनाभर क्रिस्टल्स तुमच्यासाठी काम करतात, तर महिन्यातून एकदा तुम्ही क्रिस्टल्ससाठी थोडा वेळ काढा. क्लिन्झिंग आणि ॲक्टिवेशन नक्की करा आणि मग बघा क्रिस्टल हिलिंग कसं मॅजिकली वर्क करते तुमच्यासाठी. तर मला वाटतं क्रिस्टल हिलिंग, क्रिस्टल क्लिन्झिंग, क्रिस्टल प्रोग्रामिंग और क्रिस्टल ॲक्टिवेशन याबद्दलचे जे काही तुमचे डाऊट्स असतील ते ह्या व्हिडिओमध्ये क्लिअर झाले असतील. ह्याच्या व्यतिरिक्त पण जर काही तुम्हाला शंका असतील, क्रिस्टल हिलिंगबद्दल जर काही अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा. तुमच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर देण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. तर मला वाटतं ज्यांच्या कोणाच्या शंका असतील त्यांचं तर समाधान नक्कीच झालं असेल. तर क्रिस्टल हिलिंग, प्रोग्रामिंग आणि ॲक्टिवेशन ह्याच्याबद्दल अजूनही तितकं अवेअरनेस नाही आहे. तर त्याच्यासाठी करायचं काय, हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करायचा आणि अशा छान छान माहितीसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायचं. हा व्हिडिओ शेवटपर्यंत व्यवस्थित पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.